नमस्कार. सक्षमाच्या आजच्या नमस्कार. व्हेंडर इंटरव्ह्यूज मध्ये आज आपण घेऊन आलेलो आहोत फंक स्ट्रीट या अतिशय वेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी कलेक्शन च्या पौलोमी मातोंडकर या. पौलोमी, वेलकम. हॅलो मॅम, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आय वुड लाईक टू नो की तुम्ही हा बिझनेस फंक्स्ट्री, पहिली गोष्ट फंक्स्ट्री हे नाव कसं सुचलं? कारण ते जरा वेगळं नाव आहे आणि छान नाव आहे. आणि दुसरं, बिझनेस करायला सुरुवात करताना हाच बिझनेस का निवडला? ओके, तर आधी नावाबद्दल सांगते. हा. एक तर फंक स्ट्रीट येत आहे, त्याचे दोन शब्द येतात. फंकीचा फंक येतो, हा. तर फंकी. आता जेव्हा मी डिसाइड केलं की ज्वेलरी लॉन्च करायची, तेव्हा आम्हाला तुमचे रेग्युलर डिझाईन्स किंवा एकदम ट्रेडिशनल डिझाईन्स आणायचे नव्हते. आम्हाला ट्रेंडी डिझाईन्स ठेवायचे होते. आणि फंकी हा वर्ड आम्हाला खूप आवडला, बिकॉज फंकी शब्द आमच्या डिझाईन्सना डिस्क्राईब करतो व्यवस्थित. आणि स्ट्रीट म्हणजे नो स्ट्रीट शॉपिंग वरून तो स्ट्रीट शब्द आला आहे. आपल्याला स्ट्रीट शॉपिंग, रोड साइड शॉपिंग, स्ट्रीट डबल ई, हा, त्याच्यावरून तो स्ट्रीट शब्द आम्ही घेतलाय, फक्त स्पेलिंग चेंज केलंय. तर आमचं ब्रँडची संकल्पना अशी होती की जे फंकी ट्रेंडी ऍक्सेसरीज आहे, ज्वेलरी आहे, ती जेव्हा मी एका स्ट्रीट शॉपिंगला जाते तेव्हा जसे पॉकेट फ्रेंडली प्राइसेसला असतात ज्वेलरी अवेलेबल, तीच संकल्पना मला ऑनलाईन इंट्रोड्यूस करायची होती. त्याच्यावरून तो नाव आला आहे फंक स्ट्रीट. सो फंकी ऍक्सेसरीज at prices that you get on the street while you're street shopping. त्याच्यावरून फंक स्ट्रीट हे नाव आलं. दुसरं, आता तुम्ही मला विचारलंय की ज्वेलरी का आम्ही निवडली, तर ऍक्च्युली प्रोफेशनली माझा ह्याच्याशी काही संबंध नाहीये, ज्वेलरीशी किंवा ज्वेलरी बिझनेस रिलेटेड माझं काहीही प्रोफेशनल कनेक्शन नाहीये. मी प्रोफेशनली एक ट्रेन्ड मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे. पण कसं व्हायचं, जेव्हा मी मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करायची तेव्हा आम्ही बऱ्याच वेळेला कुलाबा कॉजवेला जायचो आणि देअर यू कुड सी ह्यूज व्हरायटी ऑफ ज्वेलरी, ऑल काइंड्स ऑफ ज्वेलरी, योर जंक ज्वेलरी, योर चंकी ज्वेलरी, एव्हरीथिंग राईट देअर. ज्वेलरीची आवड तेव्हापासून निर्माण झाली, फ्रॉम माय ग्रॅज्युएशन डेज, आणि इट कंटिन्यूड. आणि you know, in 2011 I started practicing as a financial planner. So I started out as a professional financial planner. So entrepreneurship माझी तेव्हापासून चालू झाली, बट कुठेतरी ज्वेलरीचं पॅशन नेहमी होतं. आणि मग 2018 मध्ये मला ही संधी मिळाली की एक ब्रँड लॉन्च करायचा, आणि आय जस्ट वेंट हेड विथ इट. तर दिस इज लाईक something that we are doing for passion. Okay. Yes. That's wonderful. So basically, funky jewelry was your passion. And later on, you turned it into your profession. Yes. Should we say that? Yes, you can say that. Because today it's a full-fledged venture. It's a proper brand. Correct. And we are working a lot to promote it. So तुझा इवन फायनान्शियल प्लॅनिंगचे पण अनुभव किंवा एक्सपर्टीज, यू आर वर्किंग फॉर ग्रोइंग दिस ब्रँड. शुड यू से दॅट? येस, येस. बरेचसे जे आपण टेक्निक्स स्टडी करतो ते आपल्याला कामी येतातच, वेदर इट इज इन युअर पर्सनल फायनान्स किंवा your business finance. Finance is the same. It starts with budgeting and your income, expenses, etc. That's amazing. That's really amazing.
And another thing I would like to know is what about your microbiology? Microbiology मध्ये तुला जे काही तिथून तुला इन्स्पिरेशन मिळालं. Is that so? So बेसिकली काय झालं, मायक्रोबायोलॉजी मला बरंच आवडायचं. But at that time, when I did my microbiology, there was not much scope in India as such for it. And at that point, I was not so keen on, going abroad. Though I had all the support from my family, but I really didn't want to go abroad and, just go settle there and do research and everything else. So I just wanted to stay back in India, and therefore I chose something that would, work out more in India. And that's how I went into financial planning, and I had developed an interest into personal finance. Okay. Because, when you pocket money or you get some money from your parents and you start investing it, you automatically develop an interest into your That's personal finance. And I just thought I'll, study it a bit more, and why not make it a profession? That's how it started. That's great. उत्तम. एक म्हणजे याचा अर्थ डायव्हर्शन होत होत आधी एक घेतलं, मग दुसरं घेतलं, आणि आता वेगळ्याच गोष्टीमध्ये कम्प्लीट स्वतःला घालून घेतलंय आणि तो ब्रँड उत्तम डेव्हलप करतेस. Yes. And I think Basically, end of the day, तुम्हाला एक satisfaction मिळालं पाहिजे. Because my end goal is to be an entrepreneur, a well-renowned entrepreneur, and I want to have a brand that is, established all across the globe. So therefore, I think I can do that with Feng Shui, and that's my end goal. So if that's going to give me satisfaction, why not? Go ahead with it. Go ahead with your goal. definitely. And I think I have seen your collection. You can also show your collection to people. You have many different collections, बरोबर ना? वेगळ्या Yes. वेगळ्या टाईपची तुझ्याकडे कलेक्शन्स आहेत. दाखवते मी थोडेफार. हा, त्यातली काही कलेक्शन्स दाखव आणि त्यांचं एक हे पण सांग मला. या दाखव. कारण ज्वेलरी म्हटल्यावर ना आपल्याला जनरली वाटतं की प्रेशस मेटल्स, प्रेशस स्टोन्स, या सगळ्या गोष्टींची ज्वेलरी, पण ते कशी ज्वेलरी आपण फक्त ऑकेजनली घालतो. हा येस, शो मी. या, तर हे जर तुम्ही बघाल तर हे माझ्या आकार कलेक्शन मधून आहे. आमचे बेसिकली 4 कलेक्शन्स आहेत. फर्स्ट इज आकार मध्ये आम्ही वायर बरोबर काम करतो. आता हे डिझाईन पूर्ण ब्रास वायरने बनवलेलं आहे आणि दिस इज व्हेरी लाईट वेट अँड क्वाईट ट्रेंडी. तर आकारचंच एक दुसरं, इफ आय हॅव टू शो यू, दिस इज अगेन ब्रास वायर आणि याला फक्त बीड्स लावलेले साइडने टू गिव्ह सम कलर. So this again becomes a very trendy pair of earrings that you can wear with both casual wear as well as your ethnic kurtas. बीड्स कसे लावलेत याच्यावरती? चिकटवलेत का काय केलेत? चिटकवत नाही, जे एकदम वायर मिळते ना रॅपिंग साठी, आणि ते त्याला लावले जातात, बीड्स रॅप केले जातात. रॅप टू द मेन ब्रास वायर. येस. Okay. चिटकवत नाही. Okay. Now, if you see this necklace here, it is the combination of, now this is a brass motif, this circle. This is jute wire. These are your cowrie shells, and these are wooden beads. तर हे एक पेंडंट क्रिएट केलेलं आहे आणि ते फक्त असं लेदरेट मध्ये घातलं आहे. सो दिस बिकम्स अ व्हेरी कॅज्युअल ट्रेंडी नेकलेस. हे परत माझं आकार कलेक्शनचं झालं. नाउ आय कम टू माय नाव्या कलेक्शन. कॅन यू सी दिस इज अ स्टेटमेंट इयरिंग. हे पूर्ण ब्रास आहे आणि ब्रासला फक्त हॅमर केलेलं आहे. सो दिस becomes a very trendy statement piece. Even if I don't wear a necklace with it, it's going to look very nice. Similarly, I'll show you. This is one of my best-selling finger rings
फ्रॉम द आकार कलेक्शन, सॉरी माय नव्या कलेक्शन इटसेल्फ. हे जर बघितलं, हे एक ब्रास मोटिफ आहे. त्याच्यावरती ब्रास वायरने केलेलं एक छोटस मोटिफ लावलंय. साईडला फक्त थोडे घुंगरू लावले. ह्याने थोडा एक एथनिक लुक आलाय त्याला. ओके. आणि हे वाजतात पण. सो यू नो दिस इज समथिंग दॅट यू कॅन वेअर फॉर This युअर is a ring or this is earring? दिस इज अ रिंग. ह्याच्यात इयरिंग्स पण आहेत. Okay, it's very pretty. Yes. Now next I'll talk about my द्वी collection. आता द्वी हा शब्द द्वितीय मधून येतो. तर द्वी म्हणजे दोन. तर ह्याच्यात आम्ही दोन टोन्स देतो आमच्या ज्वेलरीला. लाईक यू कॅन सी हिअर. आता हा जो पार्ट आहे, दिस इज ब्रास हॅमर्ड, हॅमर्ड लुक. आणि हा जो डार्क पार्ट दिसतोय, this is oxidized German silver. So this is a combination of brass and oxidized German silver. Okay. Similarly, if you see this, this is brass. This is a brass motif. हे परत brass motif खाली आलं. मध्ये फक्त थोडंसं एक कॉपरचं motif केलेलं आहे. So it's a combination of brass and copper. This looks very pretty when you wear it. Looks amazing. So this is from my collection. आता I'll talk about, I'll show you one more piece in Dvi. This is a pendant. This is brass, German silver, brass, German silver, brass. Very pretty and rare combination. This is German silver in its original form. That was the hoops that I showed you. In that, it was in the oxidized form. Okay. Yeah. Now I'll talk to you about my Ranga collection, which we have just recently launched. Ranga collection, it is all about plated jewelry, which is 18 karat gold plated, and colors. Colors in all forms, say in the form of stones, kiva meenakari, anything, colorful beads, everything, anything and everything. So this is a simple design, inspired by the star. Oh. Plated. Okay, this is a part of my Ranga collection. Similarly, here these are just some hoops with stones in them, embellished. Okay, this is again my Ranga collection. Okay. Now I'll show you one meenakari also. These are again hoops with meena work done on them. Lovely. This is again a Ranga collection. Yeah. And now this is a mala that we had made. Here, if you see these beads, these are your clay beads. Okay, clay and colored clay beads. Clay and agate. Clay, म्हणजे clay. हे नॅचरल जमिनीतून निघालेले बीड्स नाहीये. नाही. हे बनवलेले बीड्स आहेत. क्लेला बीडचा फॉर्म देऊन मग त्याच्यावरती कलर केलेला आहे. आणि हे जर साईडचं तुम्ही बघितलं, दीज आर युअर रेग्युलर ग्लास बीड्स. तर अशा गोष्टी आम्ही रंग कलेक्शन मध्ये करतो. त्याच्यात काही आम्ही फेस्टिव्ह कलेक्शन आणायचा प्रयत्न केला आहे. फॉर ऑफकोर्स आपलं नवरात्री, दिवाळी, आता जे फेस्टिवल्स चालू झाले आहेत लाईनीत या गोष्टींसाठी. दिस इज नवरात्री आहे. नवरात्रीमध्ये मला वाटतं 9 रंग. आता आजचा कुठला रंग आहे माहित नाही मला. पिवळा आहे. आजचा पिवळा आहे. दॅट इज वाय यू आर वेअरिंग येलो. Yes. That's lovely. So this is what Feng Street is trying to do and make a name for itself with this kind of trendy jewelry. Yes. So नवरात्रीच्या रंगांमध्ये सुद्धा I think people can use those colored jewelries also. हो. त्या कलरचे कपडे, त्या कलरची ज्वेलरी हे होतं. दिवाळीला पुन्हा काही सोनं चांदीचेच दागिने घातले पाहिजेत कंपल्सरी नाहीये. नाही, अजिबात नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये वेन यू आर गोइंग आउट, जनरली सोन्यासारखे दिसणारे 1 ग्रॅम गोल्ड, पण तरी कळतं ना ते इमिटेशन आहे. मग त्याच्यापेक्षा हे फंकी घातलेलं काय वाईट आहे. दिस इज समथिंग
टोटली डिफरंट, इनोव्हेटिव्ह, अमेझिंग. काय वाटतंय? आणि थोडा एक फ्युजन लुक क्रिएट होतो, म्हणजे तुमचं आउटफिट पूर्ण ट्रेडिशनल आणि तुमची ज्वेलरी थोडी मॉडर्न. सो हा. यू आर क्रिएटिंग अ फ्युजन लुक विच इज ऍप्ट फॉर द जे नवरात्रीच्या पार्टीज होतात किंवा दिवाळीच्या पार्टीज होतात आपल्या, त्याला ते एकदम ऍप्ट लुक असतं. Actually, I think even the rings that you are wearing in your hands, या त्या पण खूप Sure. छान आहेत, खूप क्यूट आहेत. थँक्यू. थँक्यू. You can tell something about that also. Okay, so this ring that you can see हा जो सर्कल पार्ट आहे, इथे थोडंसं ब्रासला ऑक्सिडाइज केलं आहे. जो लांब ट्रायंगल आहे तो प्लेन ठेवलेला आहे आणि दोन्ही मोटिव्सना जॉईन केलं एका कॉपर ब्रास वायरच्या मोटिव्हने. सो दिस इज व्हॉट दिस रिंग इज ऑल अबाउट. आणि स्टँड्स आउट, इट जस्ट मेक्स अ स्टेटमेंट फॉर इटसेल्फ. दिस रिंग इज अगेन अ युनिक कॉम्बिनेशन. हे जे साइडचे दोन ट्रायंगल्स आहेत ते ब्रास आहेत विथ अ बिट ऑफ ऑक्सिडेशन, आणि जो मधला सर्कल मेन आहे इट इज जर्मन सिल्वर, आणि त्याच्यावरती परत ब्रास वायरने बनवलेला हा सर्कलचा मोटिव्ह लावलेला आहे. सो दिस इज अ व्हेरी युनिक कॉम्बिनेशन. ब्युटिफुल कॉम्बिनेशन, ब्युटिफुल, ब्युटिफुल. आय थिंक इव्हन गळ्यात पण काहीतरी असंच छान घातलेलं आहे. नव्या कलेक्शनचं आहे का ते? माझं गळ्यात जे आहे हे माझं द्वी कलेक्शनचं आहे. द्वी कलेक्शन. तर इथे ओके. बघाल की ट्रायंगल्स आहेत ते जर्मन सिल्वर पूर्ण ऑक्सिडाइज केलेले आहेत, आणि त्याच्यावरती जे स्टिक्स लावलेले आहेत ते ट्रायंगल्सना दोन्ही एकत्र होल्ड करतात, हे दोन ब्रासचे स्टिक्स. सो दिस इज समथिंग फ्रॉम माय दॅट वी मेड फॉर आवर द्वी कलेक्शन, आणि दिस इज वन ऑफ आवर सेलर्स ऑल्सो. Yeah. And what about the chain? The chain is brass. Okay. But आता आणखीन एक मी विचारते की when we talk about brass chain, काही लोकांचं असं असतं की आम्हाला ब्रासची किंवा इमिटेशन ज्वेलरीची अलर्जी आहे आम्हाला, हे बोलणारे भरपूर कॅरेक्टर्स सापडतात. हो, इमिटेशन ज्वेलरी मध्ये बरेच असे मेटल्स, बरेचसे वेगळे एलिमेंट्स यूज केले जातात. तर जर एलिमेंट खूपच चीप असेल तर काही वेळेला तुमच्या स्किनला त्रास व्हायची शक्यता आहे, जे अलर्जी होते किंवा रॅश येऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही ब्रास किंवा कॉपर वापरता, these elements are by nature skin friendly. ते आपल्यासाठी उपयोगी आहेत, आणि त्यांनी प्युअर ब्रासने किंवा प्युअर कॉपरने कधी तुमच्या स्किनला काही त्रास होणार नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा इन्फिरियर टाईपची मेटल्स कुठली पण किंवा त्याच्यात काही असे एलिमेंट्स आहेत की जे स्किनला नाही चालत, त्यावेळेला ती अलर्जी होईल, आणि त्याच्यात पुन्हा ते आणखीन अति ऑक्सिडाइज झाले किंवा काही झालं तर अलर्जीज होऊ शकतात. तर होऊ शकते, पण जेव्हा तुम्ही फंक्शनली मध्ये त्याचा काही संबंध नाही. नाही, अजिबात नाही. बिकॉज आम्ही खूप केअर घेतो की आम्ही चांगल्या क्वालिटीचे रॉ मटेरियल्स वापरतो आमची ज्वेलरी बनवायला. बिकॉज कसं आहे, मला स्वतःला आणि माझ्या पार्टनरला पण हा त्रास खूप होतो. थोडस जरी ते खराब असेल किंवा चीप क्वालिटीचं असेल तर आम्हाला स्वतःला इमिटेशन ज्वेलरी घातली का त्रास होतोच. पण आता फंक्स्ट्रीची जी ज्वेलरी आहे ती टचवूड मी रेग्युलरली यूज करते, सगळीकडे घालून वगैरे जाते, मला अजिबात काही त्रास झालेला नाहीये. सो आय एम 200% शुअर अबाउट द क्वालिटी दॅट आय एम युजिंग. Fantastic. Fantastic. Just now you told me about your partner. I would like to know की म्हणजे तू आणि तुझे आणखीन यू हॅव वन मोर पार्टनर, तुम्ही दोघांनी मिळून हा उद्योग चालू केलाय का? तर माझी एक पार्टनर आहे, ती ऍक्च्युली माझी फ्रेंडच आहे. तिचं नाव शरयू पाटील.
ती पण ठाण्यातच राहते आणि तिलाही लकीली ज्वेलरीची खूप आवड आहे. बरेचसे हे जे डिझाईन्स मी तुम्हाला दाखवले आहेत ते तिच्या डोक्यातून आलेले आहेत. सो शी इज मोर इनटू द क्रिएटिव्ह पार्ट ऑफ फंक स्ट्रीट आणि समवेअर आय वुड से शी इज द बॅकबोन ऑफ फंक स्ट्रीट मोर देन मी. Okay, So yes, I have an amazing partner. that's really nice. So maybe sometime we can even look forward to interview even your partner. Oh, definitely. Definitely. Love to do that Can sometime. we? Yes. सांगून ठेव तिला. आणि another thing I would like to know is, now you have been doing it to 2018 पासून तुम्ही हा उद्योग करताय. हो. म्हणजे त्याला आता झाली 2, 19, 20, 21, 3 वर्ष झाली. हो झाली. गुड. आता एवढ्यामध्ये तुम्ही तुमचं मार्केट कुठपर्यंत पोहोचवलंय आणि कशा पद्धतीने तुम्ही फंक्स्ट्रीला मार्केट करता? ओके. बेसिकली आम्ही जेव्हा सुरुवात केली 18 मध्ये, तेव्हा आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस बनवले होते आणि आम्ही बऱ्याच एक्झिबिशन्स मध्ये पार्टिसिपेट करायचो, एस्पेशली मुंबई, ठाणा आणि नवी मुंबई. त्यातूनही बरेचसे फ्ली मार्केट्स आणि जे कॉर्पोरेट इव्हेंट्स असायचे त्याच्यात आम्ही फंक स्ट्रीटचा स्टॉल लावायचो. ओके. कॉर्पोरेट इव्हेंट ॲज इन? कॉर्पोरेट इव्हेंट्स म्हणजे जे कॉर्पोरेट पार्क्स असतात, there certain exhibitions are conducted wherein all the people working in that particular corporate park can come and shop. तर अशा काही पार्क्स मध्ये आम्ही फंक स्ट्रीटचा स्टॉल लावलेला आहे. सेकंड, फ्ली मार्केट्स मध्ये आम्ही स्टॉल रेग्युलरली लावायचो. कुठे? आणि दॅट इज फ्ली मार्केट्स. जिओ गार्डनला किंवा जुहूला वगैरे इथे जे फ्ली मार्केट्स होतात तिथे आम्ही बऱ्याच वेळेला पार्टिसिपेट करायचो. आणि अशी आम्ही सुरुवात केली. आणि नाव कोविडमुळे आम्ही ऍक्च्युली एक्झिबिशन्स थांबवले, बिकॉज मध्ये तर परमिशनच नव्हती. आणि त्याच्यानंतर जेव्हा चालू झाले तेव्हा पण इट वॉज नॉट दॅट सेफ टू पार्टिसिपेट इन एक्झिबिशन्स. वी वेंट कम्प्लिटली ऑनलाईन. आणि आता आमची वेबसाईट पण लाईव्ह आहे. सो यू कॅन ऑल्सो चेक आवर वेबसाईट ऑल्सो आणि इंस्टाग्राम, फेसबुक वरती. आणि आता मॅमच्या जी पोर्टल आहे sakshama.shakti वर, त्याच्यावरही तुम्हाला आमचे प्रोडक्ट्स लवकरच परचेस करायला मिळतील. आम्हाला तिथे पण ते अपलोड करायचेच आहे. Okay, good. Yeah, I think you have started uploading your products slowly and slowly. Slowly. Most probably दिवाळीमध्ये धमाका होईल छान प्रोडक्ट्सचा. People will get superb feng shui collections to buy through Sakshama. Right? Acha, now when you are talking about corporate, I would also like to know, okay, do you have any kind of situations where you got some corporate orders for feng shui? असं काही झालेलं आहे का? No, not yet. We haven't done bulk gifting orders as such. Okay. But we have worked on gifting, on a smaller scale. Say for 10 people or 20 people. These kind of gifting orders we have executed. Okay. In the past. Yes. आणि या गिफ्टिंग ऑर्डर मध्ये काय काय जनरली गिफ्ट हॅम्पर मध्ये काय काय गोष्टी घेतल्या जातात? जे सर्वात जास्त ऍक्च्युली ज्वेलरी मध्ये चालतं प्रोडक्ट ते इयरिंग्स असतात तुमचे, बिकॉज इट इज ऑलवेज अ सेफ ऑप्शन टू गिफ्ट. बरीच लोक तुम्ही बघाल तर अंगठ्या किंवा नेकलेसेस घालत नाहीत, पण इयरिंग्स डेफिनेटली घालतात. त्यामुळे इयरिंग्स एक ही गोष्ट आहे जी जास्त घेतली जाते फॉर गिफ्टिंग. ओके. Because that time you're buying for somebody else and most of the times you don't know that person's choice. So earrings is always a safe option to go along with. Okay. That's great. That's right. Yeah. That's really nice.
आता हे यू हॅव बीन डुईंग दिस वे. फ्युचर मध्ये काय काय म्हणजे कशा पद्धतीने फनस्ट्रीला पुढे आणखीन मोठं करण्याचे प्लॅन्स आहेत? ओके, आता आम्ही आणखीन एका रूट वरती काम करतोय, ते म्हणजे काही जे डिझायनर बुटीक्स आहेत मुंबईमध्ये किंवा आपल्या देशातच, तिथे आम्हाला फंक्स्ट्रीटचे प्रोडक्ट्स ऑन डिस्प्ले ठेवायचे आहेत. आम्ही सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. सांताक्रूज ईस्ट मध्ये एक शॉप आहे, द हॅशटॅग स्टोर म्हणून, वपोलाला. तिथे ऑलरेडी आम्ही फंक्स्ट्रीटचे प्रोडक्ट्स ठेवले आहेत फॉर सेल. ओके. आणि असेच बरेच दुसरे डिझायनर बुटीक्स ना अप्रोच करणार आहोत टू सेल आवर प्रोडक्ट्स. काही लोकांना असं असतं की त्यांना फिजिकली तो प्रोडक्ट बघायचा असतो, ट्राय करायचा असतो बिफोर बाईंग. दिस इज फॉर such kind of audience. Correct. So always give a chance to check it out physically before they go in for the product. तर हे काम जर चालू आहे. Secondly, we are also trying to retail internationally. So we are working on that aspect as well to make the brand internationally known. Okay. तर ते पण backend थोडं चालू आहे. Hopefully you will find Fungstreet products in a few countries across the globe. Great. So that I assure you that particular thing Sakshama is definitely going to support you into that. कारण सक्षमा सगळ्या कंट्रीज मध्ये पोचते आहे हळूहळू. बरोबर. करेक्ट. त्याच्यामुळे सक्षमा आणि सक्षमा मधून सक्षमाच्या थ्रू यू कॅन इवन send the products anywhere in the globe. Right. It's not just in Mumbai, because anyways you are going to courier. So whether it is in Mumbai or whether it is in any other country, you send it to Brisbane, you can send it to Toronto, you can send it to London, anywhere you can send. I know the benefits of shipping. Yeah, benefits of shipping. Benefits of being associated with your platform. That's true. So तो एक benefit आहे. हो, definitely. Yeah. So दिवाळीसाठी are you coming up with some new special collection for Diwali this time? Yes, we are. I think most likely we launch a few designs around Dussehra for the upcoming Diwali festival. Okay. So it's in production right now. I am hopeful of receiving the consignment just before Dussehra so that I can launch it in time. Okay. So of course I'll tell everyone to stay tuned for it. Fantastic. But when you talk about consignment, त्याच्या म्हणजे तुम्ही products असे काय म्हणतात रॉ मटेरियल इम्पोर्ट करता का कसं करता, काय करता? आमचं सगळं मटेरियल इंडियातूनच असतं आणि प्रोडक्ट पण आमचं पूर्ण इंडियामध्येच बनतं. पण तेव्हा जे वायर रॅपिंगचं आमचं आहे, आकार किंवा रंगमध्ये पण जे वायर रॅपिंग होतं ते आम्ही इन हाऊसच बनवतो. पण जे नव्या आणि द्वी कलेक्शन्स आहेत आणि जे रंग कलेक्शनचं बाकीचं जे मी तुम्हाला सांगितलं प्लेटेड आहे किंवा मीनाकारी आहे, तर ह्यासाठी आमचा कारीगर आहे किंवा आमचं एक टायअप आहे विथ अ प्रॉपर a jewelry person who has a nice manufacturing unit, जिथे त्यांच्याकडे ती कारीगर्स आहेत जे ते स्पेशलाइज्ड कामं करू शकतात आणि ते मग आम्हाला आमचे डिझाईन्स फिनिश्ड प्रोडक्ट मध्ये बनवून देतात. ओके, दॅट इज हाऊ वी वर्क, बिकॉज वी डू नॉट हॅव द टेक्निकल एक्सपर्टीज इन हाऊस to do say soldering or the right amount of oxidation or the right amount of plating वगैरे. त्यासाठी आम्हाला हे मॅन्युफॅक्चरिंग थोडं आउटसोर्स करावं लागतं. ओके, आणि हे आहे तुमचं जे जिथून तुम्ही करून घेता? मुंबई आणि कोलकातामध्ये. मुंबईमध्ये आणि कोलकातामध्ये. मुंबईमध्ये आणि कोलकातामध्ये. ओके.
That's great. Can you tell something more about your collection? Sorry, Tell something more about your collection. समथिंग मोर. Hmm. ओके, तर ह्याची सुरुवात कशी झाली मी सांगते. मी आणि माझी पार्टनर, आम्हा दोघांनाही ट्रेडिशनल ज्वेलरी जास्त आवडत नाही. वी वॉन्टेड टू मेक कॅज्युअल ज्वेलरी and we took inspiration from nature and geometry. So if you see, most of our designs are inspired by geometry mostly. तर तुम्हाला सर्कल्स दिसतात, सेमी सर्कल्स दिसतात, रेक्टँगल्स दिसतात, स्क्वेअर्स दिसतात. तर geometry is the basic inspiration. Yeah. Yes, tell me. Yeah. Yeah. So जसं मी म्हणाले, नेचर आणि जॉमेट्री पासून इन्स्पायर्ड आहे आमची ज्वेलरी. तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला बरेच ट्रायंगल्स, सर्कल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स दिसले असतील. आणि ते स्टार्स किंवा हूप्स वगैरे जे आहेत ते नेचर इन्स्पायर्ड आहेत. Right. Inspiration from nature. This is amazing. This is amazing. Thank you. आणि याच्याकरता ऍक्च्युअली विथ स्पेशल क्रिएटिव्हिटी, म्हणजे ब्रेन मध्ये तो वेगळ्या टाईपचा क्रिएटिव्हिटीचा कप्पा असावा लागतो, जो सगळ्यांच्या डोक्यात नसतो. कारण की कसं असतं, बऱ्याच वेळेला तुम्ही डिझाईन ड्रॉ कराल, पण जेव्हा ते ऍक्च्युअली बनेल तेव्हा कदाचित ते तुम्हाला घालायला मुश्किलीचं होईल. इट्स नॉट अ feasible design. On paper you can draw anything and everything. Absolutely. So but when you actually put it into action, you execute it, then probably that design is something that cannot be worn, or probably it's become too heavy. Yeah. Then in that cases you need to have that vision as well, ki हे design actually बनू शकेल का, आणि बनलं तर ते घालता येईल का. त्या गोष्टींवर पण खूप विचार करावा लागतो. That's true. So that is really excellent. कारण याच्यामध्ये ना, आय थिंक यू हॅव कम अप विथ अ न्यू डायमेन्शन. म्हणजे ज्वेलरीच्या मध्ये एक नवीन डायमेन्शन तुम्ही आणली आहेत लोकांनी. थँक्यू. आणि मला वाटतं की व्हेरी सून नुसतं मेटल्स किंवा अशापेक्षा आणखीन वेगळ्या मला वाटतं तुम्ही मेटल वापरता, म्हणजे ब्रास, जर्मन सिल्वर, कॉपर ह्या 3 मेटल्स वापरताय. यू आर नॉट युझिंग द प्रेशियस मेटल्स लाईक सिल्वर अँड गोल्ड अँड स्टफ लाईक दॅट. त्याच्यानंतर तुम्ही कवड्या वापरताय, बरोबर. तुम्ही ॲगेट किंवा क्लेचे बनवलेले बीड्स वापरताय. हो, त्याचसोबत आम्ही ग्लास बीड्स पण वापरतो, वुडन बीड्स पण वापरतो. बरं, इट्स म्हणजे प्लास्टिक वापरत नाही. प्लास्टिक नाही वापरत, हा एक महत्वाचा. याचा अर्थ जे काही तुम्ही वापरताय ते सगळं नॅचरल आहे, किंवा मेड अप ऑफ नॅचरल थिंग्स असं आहे. आणि त्याच्यामुळे ते स्किन फ्रेंडली आहे. असं आपण म्हणू शकतो. मला वाटतं की फंक्स्ट्रीची बेस्ट जर का क्वालिटी असेल तर ती आहे स्किन फ्रेंडली असणं. हो, एनी टाइम. मी जर आरामात वापरू शकते तर आय थिंक कोणीही आरामात वापरू शकेल विदाउट एनी टेन्शन ऑफ हर्टिंग द स्किन. कारण स्वतः खूप केलंय इन द पास्ट. मी स्वतः इमिटेशन ज्वेलरीमुळे इन द पास्ट खूप सफर केला आहे, स्किन अलर्जीज वगैरे. त्यामुळे मला तो खूप चांगला अनुभव आहे. दॅट इज द बेस्ट थिंग ना. येस. आणि याच्याच बरोबर आय वुड ऑल्सो से की कॉस्ट वाईज ऑल्सो मला वाटतं ह्या सगळ्या ज्वेलरीज अफोर्डेबल आहेत.
येस, व्हेरी अफोर्डेबल. माझी रेंज जर मी सांगायला गेली करंट कलेक्शनची, तर चालू होते एक 300-350 पासून, आणि इट गोज अप टू 2000-2500 वगैरे. या रेंज मध्ये माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि 2000-2500 मध्ये तर सेट पूर्ण होऊन जातो इझिली. ओके. So your necklace or rings, very easily you can make a set. तर खूप अफोर्डेबल आहे आणि व्हेरी ऍप्ट फॉर गिफ्टिंग ऍक्च्युअली. तुम्हाला जर कोणाच्या बर्थडेला गिफ्ट करायची आहे ज्वेलरी, तुमचा फ्रेंडचा बर्थडे आहे, किंवा आता भाऊ येते आहे तर बहिणीला गिफ्ट द्यायचं आहे, तर इट्स व्हेरी ऍप्ट. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि तिची कलेक्शन्स पण तुमची खूप युनिक आहेत. And now Thank you. I'm waiting to see your complete shop set on the Sakshama platform very soon. Yes. Maybe That's I think on priority now. yes. Maybe आज संध्याकाळी उद्यापर्यंत होऊन जाईल ते. त्याच्यामुळे people who will be watching this, yeah, will definitely in the next definitely होऊन जाईल. Yeah. पूर्ण. I would request people to, when you visit Sakshama, तुम्ही फंक्स्ट्रीचं शॉप नक्की पाहिलं पाहिजे. आणि नुसतं पाहिलं नाही पाहिजे, तर त्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे. राईट? येस, ऑफकोर्स आवडलं पण पाहिजे लोकांना. फीडबॅक दिला तरीही चालेल, बिकॉज फीडबॅक वरती आम्ही बरंच काम करतो. आम्हाला आवडतं टू नो की आमच्या क्लायंट्सना, आमच्या ऑडियन्सला आणखीन काय पाहिजे, आणि तसं मग आम्ही इन डिझाईन्स बनवतो, आम्ही कस्टमाइज करून देतो. सो वी आर ऑलवेज ओपन फॉर फीडबॅक. आता फीडबॅक्स वरनं आय वुड लाईक टू नो की आतापर्यंतचे जे फीडबॅक्स आहेत त्यांच्याबद्दल वुड यू लाईक टू से समथिंग? येस, एक सगळ्यात मोठा फीडबॅक असतो जेव्हा लोक तुमची क्रिएशन्स अप्रिशिएट करतात, ते डिझाईन्स त्यांना आवडतात, तर दॅट इज अ बिग बूस्ट फॉर अस. आणि दॅट हेल्प्स अस टू क्रिएट मोर युनिक डिझाईन्स. आणि सेकंडली जेव्हा आम्ही चालू केलं होतं, वी लॉन्च्ड ओनली द आकार नव्या and द्वी collection. So it was all metal. But it was our audience that pushed us to launch the Ranga collection, wherein we had more colors and plated jewelry. So we always get inspired by our clientele feedback, our audience feedback, and we try to give them what they want. Rather than just pushing our creations, we always work on the feedback. Great. That is ब्युटिफुल. आणि मला वाटतं की ही जी तुमची एक इनिशिएटिव्ह आहे की ऑडियन्सना जे हवंय त्याप्रमाणे कलेक्शन्स करून मार्केटला द्यायची, हीच गोष्ट फंक्स्ट्रीला खूप मोठं करणार आहे. थँक्यू. हे नक्की. कारण जो ब्रँड बायरला काय हवंय त्याचा विचार करून प्रोडक्शन करतो, तोच ब्रँड नेहमी मोठा झालेला आहे. हे मला मार्केटिंग मधलं फारसं कळत नाही, फायनान्स मधलं तर त्याहून कळत नाही. पण तरीही जे काही छोटा मोठा ऑब्झर्वेशन आहे त्याच्यावरून आय एम सेइंग दिस. करेक्ट. So that is why all our great wishes for Fungstree. Thank you. And waiting for the complete shop set for Fungstree, so that Sakshama मधले व्हेंडर्स सुद्धा आणि बाकीची मंडळी सुद्धा आम्ही दिवाळी करता धडाधड Fungstree वरून शॉपिंग करायला सुरुवात करू. सक्षमाच्या डेफिनेटली शॉप वरून तुम्हाला Fungstree शॉप लवकरच दिसेल सक्षमावर, पूर्ण सगळे प्रोडक्ट्स अपलोड केलेला. येस. आणि सेकंडली आज नवरात्रीची सुरुवात होते, तर सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि वेल विशेस. थँक्यू. ओके.
आणि डॉक्टर रेखा काळे मॅम, तुम्हाला एक स्पेशल थँक्स आणि ग्रॅटिट्यूड की तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू कंडक्ट केला. सो इट वॉज अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर मी की तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाने माझा आज इंटरव्ह्यू कंडक्ट केलाय. सो अ बिग थँक यू टू यू टू. वेलकम. थँक्यू. थँक्यू. thank you. अँड आपला सक्षमा बरोबरचा प्रवास हा खूप 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 लांबपर्यंत जाऊ दे ही मनापासून इच्छा. Definitely. या. Yes. थँक्यू. Okay. Thanks. And bye bye.